आज ह्या नागरी सत्काराला दुसरं एक महत्त्व आहे की ज्या महायुतीचं जे सरकार स्थापन झालेलं आहे, महायुतीला एक ऐतिहासिक यश जे प्राप्त झालेलं आहे, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा होता. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात संपूर्णतः यशस्वी झाल्या कारणामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या महायुतीच्या सरकारला, महायुतीच्या त्या निर्णयाला आशीर्वाद दिला आणि म्हणून ते यश प्राप्त झालं. त्या लाडक्या बहिणींच्याच हस्ते माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 23 जानेवारीला आम्ही भव्य सत्कार त्या ठिकाणी, त्यांच्या सहकारी मंत्र्यांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हीच कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याकरता आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्या दिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रम पण या सोनू निगम यांचा या आणि अवधूत गुप्ते या दोघांचा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा कार्यक्रम BKCला होणार आहे. संध्याकाळी 6ला त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. निश्चित स्वरूपात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या सर्वांच्या आणि दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. शिवसेनेचं आणि मुंबई महानगरपालिकेचं नातं हे एक वेगळं नातं, एक भावनिक नातं आहे. आणि नेहमीच मुंबईतल्या जनतेने शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचा महापौर नेहमीच मुंबई महानगरपालिकेवर निवडून दिलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकलेला आहे. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे 23 जानेवारीला हा एक संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल. पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प आणि पुन्हा एकदा महायुतीचा महापौर बनवण्याचा संकल्प हा 23 जानेवारीला हा च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेचे एका बाजूला संजय राऊत म्हणतात की आम्ही एकत्र लढणार नाही, वेगळे लढणार मुंबईमध्ये, आणि आता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवारांची भेट घेते. अस्वस्थता आहे का महाविकास आघाडीमध्येच अस्वस्थता आपल्याला दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने ती आघाडी जी झाली आहे ती स्वार्थाकरता झाली आहे, सत्तेकरता झालेली आहे आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षीकरता झालेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वार्थ निघून जातो, ज्यावेळी सत्ता हातातून निघून जाते आणि महत्त्वाकांक्षा कुठे दिसून येत नाही, त्यावेळी त्यात बिघाडी दिसून येते. तीच बिघाडी आपल्या सर्वांना आता दिसून येत आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरता, स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्याकरता, स्वतःच्या परिवाराला वाचवण्याकरता हे काही पक्षांचे जे प्रमुख जे परिवारवाद चालवतात ते सर्व जण आता हातपाय पसरत आहेत. या कार्यक्रमानंतर मुख्य नेते म्हणून राज्यभरात दौरे सुद्धा सुरू होणार आहेत. या कार्यक्रमानंतर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने यापूर्वीच जसं घोषित झालं, सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर संपूर्ण मुंबई शहरात शाखावाईज बैठका आयोजित करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. आत्ताची जी मुंबई शहरातली जी कार्यकारिणी आहे, जी पदाधिकाऱ्यांची, त्या कार्यकारिणीला सध्या स्थितीत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि नवीन कार्यकारिणी फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात घोषित होऊन त्या नवीन कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 9 फेब्रुवारी माननीय मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे. त्यामुळे 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असाही भव्य कार्यक्रम संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यात आभार जे मतदारांचा आभार व्यक्त करण्याकरता जाहीर सभा जिल्हावाईज घेण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर जो राजकीय सर्व पक्षांमधला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो सदस्य नोंदणीचा, तर सदस्य नोंदणीचा शुभारंभ पण 23 जानेवारीला करण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी करण्यात येईल. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून विक्रमी सदस्य नोंदणी शिवसेनेच्या माध्यमातून होईल. कारण प्रत्येक विभागवाईज शिवसेना नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे आणि ते या सर्व सदस्य नोंदणीवर लक्ष ठेवून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करणार आहे. आभार यात्रा असणार आहे राज्यभर, त्याची रचना कशी असणार आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सहभागी होऊन राज्यभरातल्या लोकांचे आभार मानले. राज्यभरातल्या ज्या विधानसभेत शिवसेनेला यश प्राप्त झालेलं आहे त्या सर्व विधानसभेत माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आभार यात्रा घेण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून सर्व मतदारांचं
आणि विशेष करून लाडक्या बहिणींचं ते आभार ह्या आभार यात्रेच्या माध्यमातून व्यक्त करणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये अस्वस्थता दिसते आहे. काल रात्री जरी निर्णय झाला असला की पालकमंत्रीपदी त्यांची निवड झाली, त्यांना स्थगिती देण्यात आली आहे, परंतु अन्याय झालाय शिवसेनेवरती अशी भावना तिथले लोकप्रतिनिधी व्यक्त करतात. रायगडचं आणि नाशिकच्या पालकमंत्र्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे, निश्चित स्वरूपात शिवसेनेचे आमदार यांमध्ये नाराजगी आहे आणि ती नाराजगी त्यांनी यापूर्वी व्यक्त केलेली आहे. कारण रायगडला 3 आमदार शिवसेनेचे आहेत आणि नाशिकलाही यापूर्वी दादा भुसे त्या ठिकाणी पालकमंत्री होते, परंतु ही नाराजगी पक्षांतर्गत पक्षप्रमुखांकडे त्यांनी व्यक्त केलेली आहे. पण महायुतीचा शेवटी तिन्ही पक्षांचं सरकार आहे आणि जसं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ते तिन्ही पक्षांना घेऊन सोबत चालायचे, तिन्ही पक्षांचा सन्मान ठेवायचे आणि तिन्ही पक्षांमधली जर नाराजगी असेल तर ती नाराजगी मुख्यमंत्रीच्या माध्यमातून ते दूर करायचे. तीच परंपरा राखून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ही नाराजगी दूर करतील हा संपूर्णतः आम्हाला विश्वास आहे आणि या संदर्भातला लवकरच निर्णय घेतील हाही विश्वास आहे. तर बाकी इतर पक्षांनी त्याची काळजी करू नये. हा महायुतीचा अंतर्गत विषय आणि हा अंतर्गत विषय चर्चा करून आणि विचारविनिमय करून सोडवला जाईल हा संपूर्णतः आम्हाला विश्वास आहे. आमदारांची नाराजी आहे, हीच भावना तुमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांकडे सुद्धा आहे का? त्यांना सत्तेत योग्य सन्मान मिळत नाही म्हणून ते नाराज आहे? नाही, असे मुख्य नेते म्हणून अशी कुठेही नाराजगी नाही आहे. आमदारांची नाराजगी आहे ते मुख्य नेत्यांकडे व्यक्त करतात, ती पक्षांतर्गत बाब असते. सगळ्याच पक्षांमध्ये या सर्व गोष्टी घडत असतात, परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व मुख्य नेत्यांशी चर्चा करून या विषयासंदर्भात तोडगा काढतील आणि एक चांगला निर्णय घेतील. आज वडेट्टीवार म्हणाले की एकनाथ शिंदेची जनता संपली आहे, महायुतीमध्ये आता तिसरा उदय होणार आहे. त्यांनी उदय या शब्दावरती 3 ते 4 वेळा जोर दिला. संजय राऊतांनी सुद्धा अशी परिस्थिती उदाहरण केलं. उदय सामंतांकडे थेट रोग असल्याचं बोललं जातं. वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाची काळजी करू नये आणि आपल्या सर्वांना माहिती आहे खऱ्या अर्थाने सूर्याचा उदय हा 2022ला जूनला झालेला आहे आणि जो माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याचवेळी उदय झालेला आहे आणि सूर्य एकच असतो, त्यामुळे दुसरा कोणी सूर्य होऊ शकत नाही. तर या गोष्टींची कोणी चर्चा करू नये आणि शिवसेना पक्षासंदर्भात काळजी करू नये. स्वतःच्या अस्तित्वाची, आमच्या उदयापेक्षा तुमच्या अस्ताची काळजी करा. तुमच्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे आणि आता मी आपल्याला सांगू इच्छितो की 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचं अस्तं दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या. आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता ही खोट्या बातम्या ह्या पसरवत आहेत वडेट्टीवार आणि संजय राऊत. किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? उबाटाचे आमच्या संपर्कात 15 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहे आणि केंद्रात पण राजकीय भूकंप होऊ शकतो आणि याची गेल्या कित्येक दिवसापासून घडामोडी चालू आहेत. त्यामुळे ह्याची कुठे ना कुठेतरी चाहूल लागल्यामुळे वडेट्टीवार आणि संजय राऊत हे स्वतःच्या अस्ताला वाचवण्याकरता ह्या सगळ्या घडामोडी करत आहेत. आहेत कित्येक खासदार हे इच्छुक आहेत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आज संजय राऊतांनी महाकुंभाचा उल्लेख केला आणि महाकुंभ 144 वर्षाने होतो आहे आणि हा महाकुंभ होत असताना त्या ठिकाणी पवित्र स्नान पण केलं जातं आणि त्या पवित्र स्नानाला पण खूप महत्त्व आहे. म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जे हिंदुत्व सोडल्याचं पाप आहे, त्यांनी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्याचं जे पाप आहे
त्यांनी काँग्रेसवर सोबत जाण्याचं जे केलेलं पाप आहे ते पाप धुण्याची त्यांना संधी या महाकुंभाच्या माध्यमातून मिळालेली आहे। या महाकुंभात त्यांनी त्या प्रयागराजला घेऊन आपल्या पक्षप्रमुखांना सगळ्यांना घेऊन जाऊन तिकडे जर स्नान केलं तर त्या पापातून ते मुक्त होतील। ही एक पवित्र संधी त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा, कारण 144 वर्षांनी ती संधी मिळालेली आहे। आता जर पुढचं हे पाप धुवायचं असेल तर त्यांना पुढचे 144 वर्ष थांबावं लागतील। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।